नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? सर्वप्रथम सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या 12 एप्रिलच्या भागाला. त्याआधी तुम्हाला माहीतच आहे की अर्जुन आणि सायली आता मूवी डेटवरती आलेले आहेत. आता सायली अर्जुनला बोलते, तुम्हाला आपण पहिल्यांदा इथे कसं आलेलो ते आठवतंय ना? तेव्हा तुम्ही एकदम चिडका बिब्बा होता. त्यावर आता अर्जुन बोलतो, आणि तुम्ही मिस गडबड घोटाला. आता दोघेही हसू लागतात. अर्जुन सायलीला सांगत असतो, ॲक्च्युली तेव्हा पण मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा चैतन्य मला इथे जबरदस्ती घेऊन आला होता, कारण मी कधी थिएटरच्या आजूबाजूने सुद्धा फिरकायचो नाही. त्यावर आता सायली बोलते, आम्हाला कुठे परवडायचं हो, पण मुलांना हौस होती म्हणून. आणि नेमकं त्याच दिवशी मुलांना पॉपकॉर्न खायची सुद्धा इच्छा झाली, पण माझ्याकडे तर पुरेसे पैसेच नव्हते. पण तुम्हीच माझ्या मुलांना पॉपकॉर्न घेऊन दिलं. आणि आता पुढे सायली अर्जुनला बोलते, आणि तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही जसे वरवर वाटताय ना, तेवढे वाईट सुद्धा नाही. असं म्हणत आता सायली अर्जुनची मस्करी घेत असते. दोघी आता खूप हसू लागतात. सायली असं म्हणत अर्जुनचा हात पकडते. अर्जुन आता सायलीला बोलतो, तेव्हा आपण स्ट्रेंजर्स होतो आणि आता आपण नवरा बायको आहोत. सायली पुढे बोलते की आता पुलाखालून खूप पाणी निघून गेलं, नशिबाचा खेळ आहे ना सगळा. अर्जुन बोलतो की हो मान्य आहे, आणि आता तुम्ही माझ्याकडनं हक्काने सगळं मागू शकता, तुम्ही पॉपकॉर्न सुद्धा घेऊ शकता. त्यावर आता सायली बोलते, मग मला घेऊन द्या बघू. आता दोघेही काउंटरवर जातात आणि पॉपकॉर्न घेतात. सायलीला आता पॉपकॉर्न बघून खूपच आनंद होतो. अर्जुन आता पॉपकॉर्नचे पैसे देतो आणि मागे वळत असतो. तितक्यातच सायलीला एका मुलीचा धक्का लागते आणि पूर्ण पॉपकॉर्न सायलीच्या आणि अर्जुनच्या अंगावरती पडतात. अर्जुन एकदम सायलीला पकडायला जातो आणि दोघांनाही आपला भूतकाळ आठवतो, कारण की फर्स्ट टाइम ते जेव्हा मूवी बघायला आलेले असतात तेव्हा सुद्धा असंच झालेलं असतं. म्हणजे अर्जुन जेव्हा चैतन्यबरोबर आला असतो आणि सायली जेव्हा आश्रमातल्या मुलांबरोबर, तेव्हाही असंच झालेलं असतं. हे क्षण त्यांना दोघांनाही आठवतात आणि दोघेही परत एकमेकांच्या प्रेमात बुडतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा सायलीला आठवतं की सायलीने अर्जुनला सॉरी म्हटलेलं असतं आणि अर्जुन बोलत असतो की मीच गडबड घोटाला. आता सायली काहीतरी विचार करू लागते आणि सायलीला एकदम प्रियाने तेव्हा केलेली नाटकं आठवतात की ते जेव्हा मूवीला बघायला आले असतात तेव्हा एकदम प्रिया पोटात दुखण्याचं नाटक करत असते आणि तिने आता सगळ्यांना सांगितलं असतं की मी घरीच जाते आणि तुम्ही सगळं सिनेमा बघा. त्यावर आता सायली तिला म्हणत असते की ठीक आहे, आपण दोघी घरी जाऊ. आणि सायली कुसुमला सांगते की कुसुम ताई, तू इथे सगळ्यांबरोबर थांब, आम्ही दोघी घरी जातो. त्यावर आता प्रिया तिला थांबवते आणि बोलते, अगं वेडी आहेस का, तू कशी काय येशील माझ्याबरोबर. त्यानंतर विलासच पडतो आणि बोलतो, मी जातो हिच्याबरोबर. हे सगळी आता सायलीसमोर येत असतं सत्य आणि तिला हे सगळं आठवत असतं. आता तिथली सगळी जोडपं किंवा सगळी जी उभी असतात ती माणसं सगळे त्यांच्याकडे बघू लागतात. आता अर्जुन सगळ्यांकडे बघून बोलतो, आय एम रिअली सॉरी. त्यावर आता तो काउंटरवरचा मुलगा म्हणतो, सर नो प्रॉब्लेम, आणि तो सगळे पॉपकॉर्न पडलेले साफ करायला लागतो. आता सायली आणि अर्जुन थोडेसे बाजूला येतात. सायली आपल्या विचारातच असते. आता हे बघून अर्जुन सायलीला बोलतो, कमाल आहे तुमची मिसेस सायली, तुमचा नवरा तुमच्या इतक्या जवळ आहे तरीही तुमच्या मनात भलतेच विचार सुरू आहे हो ना. त्यावर आता सायली बोलते की हो. अर्जुन सायलीला विचारतो, कसले. त्यावर आता सायली बोलते, आम्ही जेव्हा इथे सिनेमा बघायला आलो होतो ना मागच्या वेळी, तेव्हा आमच्या सगळ्यांची तिकीटं ही प्रियाने काढली होती. त्यावर आता अर्जुन बोलतो, काय. आता सायलीला आठवत असतं की प्रियाने सिनेमाला पाहायला जाण्याचा प्लॅन बनवलेला असतो. आता अर्जुन सायलीला विचारतो की तुमच्या सगळ्यांची तिकीट्स हे प्रियाने काढली होती. त्यावर आता सायली बोलते की हो. अर्जुन आता पुढे सायलीला बोलतो, पण ती तर कधी आश्रमातल्या लोकांशी नीट वागत सुद्धा नव्हती ना, मग अचानक प्रियाच्या मनात त्यांच्याविषयी इतकं प्रेम कुठून आलं. त्यावर आता सायली बोलते, मुळात तिने आमच्यासाठी तिकीट काढलीच नव्हती, ती तर तिच्या 7-8 मैत्रिणींबरोबर सिनेमा पाहायला येणार होती आणि त्यांचा सगळ्यांचा हा प्लॅन ऐन वेळेवर रद्द झाला म्हणून आम्ही जायचं ठरवलं. त्यावर आता अर्जुन विचार करू लागतो आणि तो सायलीला बोलतो, 7-8 मैत्रिणींचा प्लॅन अचानक कॅन्सल एकत्र, असं कसं. त्यावर आता सायली बोलते, म्हणजे तेव्हा तिनेच आम्हाला असं सांगितलं होतं आणि तरीही कुसुमताईंना शंका आली होती की प्रियाने ती तिकीटं विकून टाकली असती ना, आम्हाला कशाला दिली असती. म्हणजे नुसतं पैशांचाच विचार करणे प्रिया इतकी उदार कशी काय झाली. त्यावर आता अर्जुनसुद्धा विचार करतो आणि बोलतो, म्हणजे प्रिया तिच्या स्वभावाच्या कम्प्लिटली अपोजिट वागली. त्यावर आता सायलीसुद्धा हो असं बोलते. पुढे अर्जुन बोलतो, आणि हे सगळं कुणाच्या दिवशीच झालं ना. त्यावर आता सायली बोलते की हो. पुढे अर्जुन बोलतो, म्हणजे हे कोइन्सिडन्स नाहीच आहे. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते की म्हणजे तिने आम्हाला सिनेमाला आणणं हे सुद्धा प्लॅनचाच भाग असेल, ठरलेलंच असेल हे आधी. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, 99% हे शक्य आहे आणि सिनेमाच्याच निमित्ताने तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्लॅन असेल तिचा, आणि मिसेस सायली हा प्लॅन तिचा एकटीचा नसेलच. त्यावर आता अर्जुन बोलतो की आणि तुमच्याकडे तर पॉपकॉर्न घ्यायसाठी सुद्धा पैसे नव्हते, मग हे अशी 7-8 तिकीटं काढण्यासाठी पैसे कुठून आले बरं आता प्रियाकडे. नाहीतर असं पण होऊ शकतं की तिने तिकीट्स काढलेच नसतील. त्यावर आता सायली बोलते की मग कुणी काढले असेल, साक्षीने. आणि आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. इथे सीन शिफ्ट होतो. प्रिया आली आहे आता इकडे माहेरी तिच्या. त्यावर आता सुमन प्रतिमाला बोलते की चला आपण काहीतरी करूया, आणि त्या दोघीही आता प्रियाला तिथे थांबायला सांगतात. तिथे आता फक्त नागराज आणि प्रिया असतात. प्रिया आता एकदम उठून उभी होते आणि नागराजला बोलते, बरं तुम्ही एक गोष्ट आहे का, अर्जुन आणि सायलीला माझ्याबद्दल डेंजर काहीतरी संशय आला आहे. सायलीने तर माझ्या खोलीत मोबाईल लपून ठेवला होता आणि त्याचा व्हिडिओ कॅमेरा ऑन होता. त्यावर आता नागराज बोलतो, म्हणजे तुझं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढण्यासाठी
एवढा कसाचा त्यांना संशय आला तुझ्यावर? त्यावर आता प्रिया बोलते ते नाही माहीत मला, पण मला आता अलर्ट राहावं लागणार, नाहीतर मग अर्जुन ना काहीतरी पुरावे शोधणार माझ्या विरुद्धात आणि त्या साक्षीसोबत मलाही जेलमध्ये पाठवेल आणि माझ्याकडूनच साक्षीने खून केला याचे सर्व पुरावे तिला भेटतील. त्यावर आता नागराज बोलतो अरे हळू बोल की जरा, साक्षी नाही पण तू फासावर नक्कीच लटकणार. तितक्यात आता तिथे रविराज येतो आणि प्रियाला आवाज देतो तन्वी असं म्हणत. आता रविराजला ऐकू येतं बरं का, आणि तो बोलतो काय ग तन्वी, तुला कोण फासावरती लटकवणार आहे मला सुद्धा कळू दे, असं तो तिला हसतच म्हणत असतो. त्यावर आता नागराज बोलतो फासावर लटकवणार? अगं ते सुमन. अरे मी प्रियाला म्हणत होतो दादा की तुझ्यासाठी सुमन छान असे पराठे करते आणि ते जर का तू खाल्ले नाहीस तर सुमन तुला फासावर लटकेल हां, असं म्हणत तो आता गोष्ट टाळतो. रविराज आता बोलतो अरे माझी मुलगी इथे माहेरी आली आहे, मग तिथे तेवढे लाड तेवढे कौतुक तर होणारच ना. प्रिया आता इकडे रविराजकडे येते आणि आपली नाटकं सुरू करत बोलते बाबा मला ना तुमची इतकी आठवण येत होती, माझ्या घरी मला तुमची इतकी आठवण येते ना. त्यावर आता रविराज बोलतो माझं घर, अरे 4 दिवसात ते तुझं घर सुद्धा झालं, असं म्हणत आता रविराज हसू लागतो. रविराज आता मायेनेच प्रियाशी बोलतो की बाळा माझ्यामुळे तुझं माहेर दुरावलं होतं ग, मला माफ कर. आता प्रिया बोलते बाबा ते सगळं नका आठवू तुम्ही, आता झालं ते झालं. इकडे परत सीन शिफ्ट होतो. आता सायली अर्जुन बोलू लागतात. सायली आता अर्जुनला बोलते म्हणजे जशी चैतन्य भाऊजींनी आपल्याला आता तिकीटं काढून दिली तशी साक्षीने काढून दिली असेल का प्रियाला आमच्या सगळ्यांसाठी. अर्जुन आता सायलीला बोलतो की जर तसं झालं असेल तर इथे त्याचे रेकॉर्ड असतीलच, आणि जर का ऑनलाईन पेमेंट केलं असेल ते पेमेंट कोणी केलं हे सुद्धा आपल्याला कळू शकतो. आपल्याला आता लगेच तिथलं ऑफिसमध्ये जावं लागणार. त्यावर आता सायली बोलते की हो आपण लगेच जाऊया. अर्जुन सायलीला बोलतो पण आपल्याला मूवीला जायचं होतं. त्यावर आता सायली बोलते हो आता जाऊ द्या, आपण जर थिएटर्सच्या ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला त्याचा उपयोगच होईल ना, मग आपण ते आधी करूया, सिनेमा काय आपल्याला नंतर बघताच येईल. अर्जुन आता फोन घेतो आणि सायलीला बोलतो मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि त्यांना इथे बोलवून घेतो, मगच आपण तिथे ऑफिसला जाऊया. त्यावर आता सायली विचारते का बरं असं. त्यावर आता अर्जुन सायलीला सांगतो कारण इन्स्पेक्टर आपल्यासोबत असणार तर त्याची आपल्याला हेल्पच होईल, आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन मिळण्यात मदत होईल. मिसेस सायली हे सगळं अनऑफिशियल आहे आणि जर आपण लिगल हे करायला गेलो तर तिला ना लगेच कळेल दामिनीला, त्यामुळे जर का इन्स्पेक्टर सावंत आपल्यासोबत असतील तर तो थिएटरचा जो ऑफिसमध्ये राहील ना तो इन्स्पेक्टरचा धाक बघून आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन देऊन देईल. त्यावर आता सायली बोलते जर का इन्स्पेक्टर तुमच्यासोबत असतील तर बायको नसलेलीच बरी, मी घरी जाते, तुम्ही इथलं सगळं सांभाळा, निदान पूर्ण जी वेळेत जेवतात की नाही ते तरी बघता येईल मला. आता सायली असं बोलते. त्यावर आता अर्जुनला तिचं कौतुक वाटतं आणि अर्जुन बोलतो तुम्ही खरंच कमाल आहे मिसेस सायली, सिनेमा बघता येत नाही असं म्हटल्यावर एखाद्याची बायको अशी चिडली असते आणि तुम्ही उलट घरी जाऊन माझ्या आजीला वेळेत जेवण कसं देता येईल याचं बघताय. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते तुमच्या आजीला नाही माझ्या आजीला. आता अर्जुन बोलतो की हां राईट. सायली आता अर्जुनला बोलते तुम्ही बाहेरची कामं सांभाळा, मी घरातली सांभाळते, असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. इकडे आता प्रिया आणि रविराज गप्पा मारत बसलेली असतात. प्रिया आता रविराजला बोलते बसा बाबा ऐका ना, अहो तिथे मी खूप सुखात आहे, म्हणून तुम्ही आता परत डोळ्यातून पाणी नाही का काढायचं. रविराज आता हसू लागतो आणि बोलतो गळ्यात मंगळसूत्र काय आलं, म्हणजे तू एकदमच पोपटबाईसारखीच बोलायला लागली, आणि हा हिरवा चुडा हा घातल्यामुळे तू आणखी सुंदर दिसायला लागली आहे, साधीपेक्षा सुद्धा जास्त. पण ते काय आहे ना, लग्न झालेली लेक बाबाच्या नजरेला आणखी सुंदर दिसते. नागराजसुद्धा तर तिथे बसलेला असतो. आता रविराजला एक कॉल येतो आणि तो कॉल घ्यायला जातो. त्यावर आता त्याला रविराजला असं ऐकू येतं तिकडून, आणि रविराज त्यावर आता रिस्पॉन्स देत असतो की काय ठीक आहे तुम्ही त्यांना मेल करून टाका, नाही काही हरकत नाही, आम्ही तसं काही घाबरत नाही आणि आमची पूर्ण तयारी आहे, ठीक आहे. आता नागराज आणि प्रिया दोघेही विचार करू लागतात. नागराज आता रविराजला विचारतो काय झालं दादा. त्यावर आता रविराजला हे कळलेलं असतं की अर्जुन सुभेदारने तन्वीची कॉल हिस्ट्री मिळावी म्हणून प्रयत्न केलेले असतात. आता हे सगळं रविराजला कळतं आणि तो नागराजला सांगतो अर्जुन सुभेदारने तन्वीची कॉल हिस्ट्री मिळावी म्हणून अप्लाय केलं आहे, त्याला तन्वीचे सगळे कॉल रेकॉर्ड्स हे चेक करायचे. हे ऐकून आता नागराज आणि प्रिया दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंग सोडतात. आता नागराज रविराजला विचारतो आणि तू हे सगळं द्यायची तयारी दाखवली आहेस. त्यावर आता रविराज बोलतो मग हरकत काय आहे, अरे ज्याच्या मनात चोर असताना त्यांनी घाबरायला हवं, आपण कशाला घाबरायचं, आपल्याला कसली आली भीती. आता प्रियाला खूपच घबराट सुटते आणि ते खूपच शॉकमध्ये जाते हे सगळं ऐकून. रविराज आता पुढे बोलतो आणि तन्वीच्या कॉल हिस्ट्रीमध्ये काय निघणार आहे, तिने मला केलेले फोन, तिच्या आईला केलेले फोन, मैत्रिणींना केलेले फोन, इतकं दुसरं काय निघणार आहे. एकदा काय त्याचं समाधान होईपर्यंत त्याला चेक करून घेऊ दे, आणि तोच आता हे सगळं केल्यावरती आपल्याकडे माफी मागायला येईल. आता नागराज प्रियाला काहीतरी कर म्हणून असं खुणावतो. इकडे चैतन्य आता अर्जुनजवळ आलेला असतो. दोघेही कारमध्ये बसलेली असतात. चैतन्य आता अर्जुनला बोलतो की अर्जुन एक काम कर, तुझे पाय जरा ना असे वाकडे कर थोडे. त्यावर आता अर्जुन विचारतो का. त्यावर आता चैतन्य बोलतो मला ना शक्य होईल तितकं वाकून तुला नमस्कार करायचा आहे, कारण तुझ्या इतकी सुपर थोर व्यक्ती मी आजवर बघितली नाही. आता अर्जुन विचारतो काय झालं आता. त्यावर आता चैतन्य बोलतो अरे मी तुला आणि तुझ्या बायकोसाठी फिल्म बघायला पाठवलं आहे, तिकीट्स काढली, ते तर तुम्ही बघितली नाहीच, उलट केसच काहीतरी काम काढून मला इथून बोलून घेतलं. त्यावर आता अर्जुन बोलतो अरे हो पण केस पण इम्पॉर्टंट आहे ना, त्या खुनाच्या रात्री साक्षीने सगळ्यांची तिकीट काढली होती का हे आपल्याला कळायला नको.
जेव्हापासून हे ते सायलीच्या डोक्यात आलं आहे ना तेव्हापासून मी रेस्टलेस झालो आहे. माझी बायको खूप हुशार आहे. चैतन्य त्यावर बोललो की हो रे, एकदा का ते इन्स्पेक्टर सावंत इथे आले मग आपण त्या थिएटरच्या ऑफिसमध्ये गेलो की आपल्याला सगळं कळेल. तोपर्यंत निदान तू तुझ्या पायाचा मला फोटो तरी काढून दे. मी ना भिंतीवरती असा फ्रेम करून लावतो आणि रोज त्या फोटो फ्रेमच्या पाया लागतो. आता चैतन्य अर्जुनची मस्करी करत असतो, पण अर्जुन आता चिडतो आणि तो बोलतो जस्ट शट अप. अरे दामिनी, या केसवर आल्यावर त्यापासून आपण 1 सेकंडसुद्धा वेस्ट नाही करू शकत. साक्षी आणि प्रियाच्या अगेन्स्ट आपल्याला जितके पुरावे मिळतील ना तितके कमीच आहे. पुढे आता चैतन्य काहीतरी बोलायला जातो. अरे पण तितक्यातच आता अर्जुन त्याला शांत करताना बोलतो गप्प बस. तू एक काम कर, इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावून कुठपर्यंत पोचले ते मला सांग. त्यावर आता चैतन्य आता चिडकं बिडकं तोंड करतो आणि बोलतो लावतो. इकडे आता प्रिया रविराजला बोलते काय बाबा, अर्जुनने मागितली म्हणून का आपली कॉल हिस्ट्री लगेच त्याला देऊन द्यायची. त्यावर आता रविराज प्रियाला सांगतो की तो ना तुला कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता तो तोंडावरती कसा आपटतो ना मला हेच बघायचं आहे. तिकडे आता प्रतिमासुद्धा आलेली असते. रविराज आता प्रियाला बोलतो की त्याला जे काही करायचं आहे ना ते सगळं त्याला करू दे. तो जितका चुकत जाईल ना तितकी तू दिलेली साक्ष कशी खरी आहे हे आपल्याला कळेल आणि हे सिद्ध होईल. प्रिया आता विचारच करू लागते आणि आता नागराज बोलतो की तन्वीच्या कॉल्समध्ये लपवण्यासारखं काय असणार ना, काहीच नाही दादा. उगाच मला असं वाटतं की तो नाचवतोय आणि आपण उगाच नाचतोय. आणि तो आता रविराजला भडकवण्याचा प्रयत्न करत नागराज बोलतो की दादा त्याने रविराज किल्लेदारच्या मुलीवर संशय घेण्याचा प्रयत्न केला आहे, तुझा अपमान आहे हा दादा. रविराज बोलतो की नाही नाही नाही, काय आहे ना नागराज, हे कोर्टाची प्रोसिजर आहे रे, त्यात मान अपमान असा काहीच नसतो. प्रिया आता मनात बोलते हा माझा खोटा बाप मला फासावर लटकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, लटकवणार असतो मला. आता प्रतिमा प्रियाला विचारते तन्वी त्या कॉल रेकॉर्ड्समध्ये अर्जुनला काही मिळू नये असं काही नाही आहे ना, म्हणजे तू काही चुकीचं केलं नाही आहेस ना. त्यावर आता प्रिया बोलते अजिबात नाही आई. त्यावर आता प्रतिमा बोलते झालं तर मग आपण का घाबरायचो. सुमन आता बोलते आपली तन्वी खोटं बोलणं शक्यच नाही काय हो, असं ती नागराजला बोलते. त्यावर आता नागराज बोलतो हो ना, खोटं बोलण्याआधी जीभ जडेल तिची. नागराज आता प्रियाला खुणावत असतो की तू काहीतरी बोल. तितक्यात आता प्रियाला काहीतरी एकदम आठवतं आणि ती बोलते हो, आणि खरं बोलून तरी काय उपयोग आहे हो बाबा, शेवटी संशय तर घेतला जाणारच आहे ना माझ्यावर. आता बघा ही कशी ते कॅमेऱ्याची गोष्ट उघडून काढते आणि त्याचा वापर करते. प्रिया आता बोलते कधी ना असा लिगली तर कधी माझ्या बेडरूममध्ये शिरून संशय तर माझ्यावर घेतलाच जाणार आहे ना बाबा. त्यावर आता रविराज विचारतो म्हणजे. प्रिया आता रविराजला सांगते बाबा मी काय करते, कुणाशी बोलते आहे, हे सगळं करण्यासाठी म्हणून त्या सायलीने आमच्या खोलीमध्ये ना तिचा मोबाईल लपवून ठेवला होता, त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होता, सगळं शूट होत होतं. आता हे ऐकून प्रतिमा आणि रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि आता रविराज बोलतो काय. पुढे आता प्रिया बोलते हे सगळं काय त्या अर्जुनच्या सांगण्यावरूनच तिने केलं असणार ना. आणि ती आता खोटं रडू लागते आणि बोलते बाबा ह्या सगळ्या प्रकरणामुळे ना मला खूप त्रास झाला, मला रात्रभर झोप लागत नव्हती. अहो पण मी कोणाला सांगणार, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता हो बाबा, मला तेव्हा इतकं एकटं वाटलं ना. आता रविराज चिडतो आणि बोलतो नाही नाही, हे फक्त अनैतिकच नाही तर बेकायदेशीर सुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी अर्जुनला नव्हत्या शिकवल्या आणि इतकं सगळं घडून सुद्धा तो साडसूतपणे बघून असं लिगली अप्लाय करतोय कॉल रेकॉर्डसाठी. त्यावर आता प्रिया बोलते तेच तर ना. नागराज आता अजून आगीत तेल टाकत बोलतो काही ना काही करून त्याला प्रियाला आपलं अडकवायचंच आहे. त्यावर आता रविराज बोलतो की नाही हे मोबाईल लपवायचं प्रकरण मला अजिबात माहिती नव्हतं. आता त्या अर्जुनला कॉल हिस्ट्री मिळणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेतो आणि पूर्णपणे मी याचा प्रयत्न करेल. पण ते तर जाऊ दे, आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी त्याला एक वेगळी लिगल नोटीस पाठवणार. असा कसा तो कॅमेरा लपवू शकतो माझ्या मुलीच्या रूममध्ये. त्यावर आता प्रिया बोलते थँक्यू बाबा, अहो मला माहीत होतं तुम्ही माझ्या पाठीशी नक्की उभे राहाल. प्रिया आता पुढे बोलते बरं बाबा मी येते आता. सुमन बोलते अगं थांब ना, काहीतरी खाऊन जा. प्रिया आता पटकनच काहीतरी आठवून बोलते अरे ते काय आहे ना, पूर्ण आजीच्या औषधाची वेळ झाली आहे ना, त्यामुळे मला निघायला हवं, मी तुझ्या हातचे पराठे खायला नक्कीच येईल ना सुमन काकी परत. त्यावर आता सुमन सुद्धा अशी मान डोलावत हो बोलते आणि ती पुढे सगळ्यांना म्हणजे प्रिया सगळ्यांना बोलते की आई बाबा मी येते. सगळे आता तिला हो असं बोलतात. आता नागराज बोलतो मी हिला सोडून येतो आणि आता नागराज आणि प्रिया बाहेर येतात. इकडे आता इन्स्पेक्टर सावंत आलेले आहेत. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना बोलतो इन्स्पेक्टर सावंत मी तुम्हाला कॉल करून सांगितलं होतं की आपल्याला थिएटरमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत बोलतात की हो त्यांच्या ऑफिसमध्ये काही रजिस्टर्स असतील, आपण जाऊन भेटूया त्यांना, असं म्हणत आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे ऑफिसमध्ये जायला निघतात. इकडे आता नागराज प्रियाला सोडायला बाहेर येतो. प्रिया आता नागराजला बोलते बघितलं ना, मी तुम्हाला म्हणाले होते ना की अर्जुन आणि सायलीच्या मनात आहे ना काहीतरी मोठं शिस्त आहे. माझी कॉल हिस्ट्री मागण्यापर्यंत त्यांची नजर गेली आहे, एवढ्या दूर त्यांची नजर गेली आहे. त्यावर आता नागराज बोलतो की तुझी जर का कॉल हिस्ट्री त्यांना मिळाली ना तर आपण मेलोच. काय ना तुझे जास्तीत जास्त कॉल्स हे महिपत आणि साक्षीलाच झालेले असतील. त्यावर आता प्रिया बोलते आणि तुमचा तो भाऊ, अशी माझी कॉल हिस्ट्री आहे ना ते त्याला ट्रेमध्ये सजवून देत होता. तुमचा तो भाऊ आणि ती त्याची अर्ध्या मेंदूची बायको कन्फर्म मला एक दिवस ना खड्ड्यात घालणारच. त्यावर आता नागराज बोलतो अरे पण माझं लक्ष आहे ना, आपण हे असंच निभावून देऊ ना नेहमी, तू टेन्शन नको घेऊ काही. पण आता नागराजला सुद्धा थोडं टेन्शन आलेलं असतं. पुढे आता नागराज बोलतो बाय द वे ते रामनवमीपासनं तुला मी विचारायचं म्हणतोय, ते तन्वीचं लॉकेट कुठं आहे, तुझ्या गळ्यातलं दिसून नाही राहिलं, हरवलं बिरवलं नाहीस ना. त्यावर आता प्रिया बोलते नाही हो ते मी काढून ठेवलं आहे,
त्यावर आता नागराज विचारतो का. त्यावर आता प्रिया बोलते तो घरात बसलाय ना म्हातारा, माझ्या गळ्यात त्याने पाहिलं असतं तर लगेच ओळखलं असतं की ही खरी तन्वी नाही आहे, आणि तो लगेच पचकला असता जाऊन, साऊ मला ना सापडली तेव्हा तिच्या गळ्यात हे लॉकेट होतं, म्हणजे खरी तन्वी ती आहे. आता नागराज प्रियाला बोलतो काय तू डोक्यावर पडली आहेस का. त्यावर आता प्रिया बोलते का मी काय केलं आता. त्यावर आता नागराज बोलतो अगं त्या लॉकेटबद्दल त्या मधुभाऊंना काहीच माहीत नाही आहे. त्यावर आता प्रिया बोलते हॅ पण असं कसं होईल, ॲक्सिडेंटच्या वेळेला सायलीच्या गळ्यात होतं ना ते लॉकेट. त्यावर आता नागराज बोलतो अगं ॲक्सिडेंटपर्यंत होतं, पण जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला ते गाडी दरीत पडली कोसळली तेव्हा तन्वीसुद्धा खाली पडली असेल, आणि ते लॉकेटसुद्धा कुठेतरी असं उडत उडत झाडावरती लटकलं होतं कुठेतरी. महिपतला सापडलं हे नशीब, आणि महिपतनं त्या थेरड्याला मिळायच्या आधीच त्याच्याजवळ ठेवलं आहे, त्यामुळे मधुभाऊंना याबद्दल काहीच माहीत नाही. कारण सायली जेव्हा मधुभाऊंना सापडली तेव्हा तिच्या गळ्यात हे लॉकेट नव्हतंच. आता प्रिया नागराजला बोलते म्हणजे मी तन्वी म्हणून तिथे गेले तेव्हा ते महिपतकडे असलेलं इतक्या वर्षाचं जपून ठेवलेलं लॉकेट तुम्ही तेव्हा मला दिलं. त्यावर आता नागराज बोलतो एक्झॅक्टली, महिपतला एक सवय कोणताही गुन्हा केला ना त्याची एक तरी खून तो त्याच्याजवळ जपून ठेवतो. त्यावर आता प्रिया बोलते काय सांगताय, मी उगाच घाबरले ना, मी म्हटलं उगाच ओळखायला नको. त्यावर आता नागराज बोलतो मग आता ते गळ्यात घालायचं काय, असं कुठे काढून नाही ठेवायचं, सतत लोकांना दिसलं पाहिजे की खरी तन्वी तूच आहे, त्यांना वाटलं पाहिजे की तन्वी तूच आहे, कळलं. त्यावर आता प्रिया बोलते बरं मी घरी गेल्या गेल्या घालते ते, आता निघते, नाहीतर काय ना ते उगाच म्हातारी तिथे खोकलायची, असं म्हणत आता प्रिया तिथून निघून जाते. इकडे आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत ऑफिसमध्ये येतात, आणि त्या ऑफिसमधल्या बसलेल्या माणसाशी आता अर्जुन बोलतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, मला तुमची एक मदत हवी आहे. त्यावर आता तो माणूस बोलतो काय. पुढे अर्जुन बोलतो मला तिकीट बुकिंग इन्फॉर्मेशनबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, ते जर कोणी ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर त्यांचं नाव आहे का, त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे का. त्यावर आता तो माणूस बोलतो कधीचं हवं आहे तुम्हाला, कालचं की परवाचं. त्यावर आता अर्जुन बोलतो 2 वर्षापूर्वीचं. त्यावर आता तो माणूस बोलतो काय 2 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तुम्ही तो आत्ता मागायला आलात, आणि काय हो मला का तेवढंच काम आहे का, आणि तसं ही रेकॉर्ड वगैरे देण्याची आमची हे सिस्टम काहीच नाही आहे अशी. चैतन्य आता बोलतो नाही आम्हाला एका केससाठी हवी आहे. त्यावर आता तो माणूस बोलतो मग कटात जा ना, तुम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन या, मग बघू निघा आता. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत समोर येतात आणि बोलतात पोलीस डिपार्टमेंटची ऑर्डर चालेल का तुम्हाला. त्यावर आता तो माणूस बोलतो म्हणजे. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत बोलतात मी इन्स्पेक्टर सावंत असं म्हणत ते स्वतःची आयडी दाखवतात. आता तो माणूस लगेच उठून उभा होतो आणि बोलतो सॉरी सर. आता पुढे इन्स्पेक्टर सावंत बोलतात आम्ही ज्या केसची इन्व्हेस्टिगेशन करतोय ना ते मर्डर केस आहे, त्यामुळे आता 2 वर्ष असो किंवा 20 वर्ष आम्ही जी माहिती मागू ना ते मुकाट्याने शोधून द्यायची, कळलं. त्यावर आता तो माणूस घाबरतो आणि बोलतो देतो ना साहेब, आता कसं सगळं डिजिटल आहे साहेब, सर्व माहिती तुम्हाला मिळेल. त्यावर आता तो माणूस अर्जुनला तारीख विचारतो डेट कुठली. त्यावर आता अर्जुन सांगतो 13 जानेवारी 2023, आणि हो संध्याकाळचा शो होता. त्यावर आता हा माणूस चेक करतो. इकडे आता सगळे गेल्यावरती रविराज कोणाला तरी कॉल करतो आणि त्याला म्हणतो हॅलो, त्या अर्जुन सुभेदारला तुम्ही ताबडतोब नोटीस पाठवा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो. इकडे आता थिएटर ऑफिसमधला माणूस त्या रात्रीची डिटेल्स काढतो आणि तो अर्जुनला दाखवत कॉम्प्युटरमध्ये दाखवतो आणि बोलतो हे बघा साहेब आमच्या थिएटरचा एक ॲप आहे, त्यावरनं केलेल्या सगळ्या बुकिंगचा रेकॉर्ड हा आमच्याकडे राहतो. आता अर्जुन त्याकडे लक्ष देत असतो, नीट लक्ष देऊन तो बघत असतो. त्यावर आता तो माणूस बोलतो तुम्हाला जो डेटा हवा आहे तो यात आहे का ते बघा. अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता चेक करू लागतात. तितक्यातच आता 8 तिकीटं काढलेल्या लोकांची साक्षी शिखरेनेच बुकिंग केली आहे हे त्यांना कळताना खूप मोठा पुरावा आता त्यांच्या हाती लागतो. आणि आता अर्जुन बोलतो रिसिव्ड पेमेंट फ्रॉम साक्षी महिपत शिखरे. आता दोघांनाही हे बघून खूप आनंद होतो. आता याचा वापर अर्जुन कसा करून घेईल कोर्टात हे जाणून घेण्याची तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की नाही, बघूया पुढे काय होतं. आता अर्जुन एक प्रिंटची कॉपी त्या माणसाला मागतो आणि तो डेटा आता आपल्याजवळ ठेवतो एक प्रूफ म्हणून. इकडे आता सुभेदारांचा घराचा सीन दाखवतो आणि आता कुठून तरी बाहेरून पूर्णाजी आलेल्या असतात आणि त्या खूप दमलेल्या असतात. ते आता विमल पाणी दे ग असा हाक मारतात. तिथे आता विमल नसते त्यामुळे सायलीच आता पूर्णाजीला पाणी देते. सायली एकटीच तिथे असते. पूर्णाजी आता सायलीकडे असं बघते आणि पाणी घेते प्यायला. सायली आता पूर्णाजीला विचारते का हो उन्हाचा तुम्हाला खूप त्रास झाला का. त्यावर आता पूर्णाजी बोलते आता इतकी ऊन आहे म्हटल्यावर घामाघूम होणारच ना. सायली आता प्रेमाने पूर्णाजीला विचारते मी तुमच्यासाठी लिंबू सरबत करू का. त्यावर आता चिडतच म्हणजे रागातच नेहमीप्रमाणे पूर्णाजी बोलतात की नको. सायली आता बोलते बरं आलेच असं म्हणत आता ते किचनमध्ये जाते. तर इकडे पूर्णाजी बसून काहीतरी विचार करत असतात. सायली आता लगेच लिंबू सरबत घेऊन येते. पूर्णाजीने नाही म्हटल्यावर सुद्धा पूर्णाजी आता लिंबू सरबत घेतात आणि पिऊ लागतात. त्यांना आता आनंद होतो. सायलीला आता त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतं आणि सायलीसुद्धा त्यांना आनंदी बघून स्वतःसुद्धा खूप आनंदी झालेली असते. तितक्यातच तिथे आता कोणीतरी येतं आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अशा आवाजाने हाक मारतं. तितक्यात आता सायली येते आणि नोटीस आपल्या हाती घेते. सायली आता जातच असते तितक्यात तिथे प्रिया येते आणि सायलीला थांबवत बोलते थँक्यू सो मच हा सायली, तू जर का रामनवमीच्या दिवशी इतकं नाटक केलं नसतंस ना तर काही घडलंच नसतं गं. सायलीला आता काही कळत नसतं आणि ती आता प्रियाला विचारते काय गं काय. त्यावर आता प्रिया बोलते काय गं तू हे वाचलं नाहीस का. अगं वाच ना वाच वाच असं म्हणत आता ती सायलीला ती लिफाफा उघडायला लावते. नोटीस आहे ही असं आता प्रिया बोलते. पुढे ती बोलते माझ्या बाबांनी पाठवली आहे हां तुझ्या नवऱ्यासाठी. तू माझ्या खोलीत मोबाईल लावून जो कांड केलास ना
तो माझ्या बाबांना कळला गं. अँड थँक्स टू यू माझे बाबा आता परत माझ्या बाजूने उभे आहेत. आता सायली ती नोटीस वाचू लागते आणि प्रियाकडे ती रागात बघू लागते. पुढे आता प्रिया बोलते, त्यामुळे आता जो कोणी मला छडेल ना त्याच्या विरोधात माझे बाबा कडक अशी ॲक्शन घेणारच ना. भोगत सायली तुझ्या कर्माची फळं, असं तर ती सायलीची थट्टा करत असते आणि सायलीला टोमणे मारत असते. सायली आता प्रियाला तडकन उत्तर देत बोलते की ते कर्माची फळं ना तू भोगशील प्रिया. सायली पुढे आता प्रियाला बोलते, तुझं काय चाललं ना हे सगळं मला माहिती आहे आणि सगळं मला कळलं आणि ते तुलासुद्धा माहिती आहे आणि थोड्याच दिवसात ते सगळ्यांनासुद्धा कळणार, अगदी रविराज काकांनाही. आता प्रिया मुद्दाम नाटक करते आणि जोरात ओरडू लागते, का वागतेस ग तू सायली असं? काय ग फक्त घरं जोडण्याची तू नाटकं करत असतेस. पूर्णाजीनं आता सगळं ऐकू यावं म्हणून ती मुद्दामच आता जोरात आरडाओरडा करू लागते. पुढे ती बोलते, अगं खरं तर तू हे घर तोडतीयस. आणि आता ती आज शिरते आणि रडतच नाटक करते. पूर्णाजी अगं मी किती प्रयत्न करत असते की या घरात माझ्यामुळे एकही वाद व्हायला नको, पण ही सायली फक्त वाद उकरून काढत नाही अगं, तर ती ही असे घरचे वाद ना कोर्टापर्यंत नेऊन पोचवते. असं आता प्रिया पूर्णाजीला भडकवण्याचा प्रयत्न करते. आता पूर्णाजी बोलते, कोर्टापर्यंत म्हणजे? पुढे आता प्रिया बोलते, म्हणजे माझ्या खोलीत त्या सायलीने मोबाईल लपवण्यामुळे माझ्या बाबांना हे सगळं कळलं आणि त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला गं आणि आता त्यांना अर्जुनला लिगल नोटीस पाठवावी लागली. त्यावर आता पूर्णाजी बोलते, काय? पुढे आता ही प्रिया बोलते, काय गं पूर्णाजी बघ ना, जावाजावांमध्ये किती प्रेम असायला हवं, पण बघ या सायलीमुळे काय वेळ आली आहे ती बघच. आता पूर्णाजीसुद्धा भडकतात आणि त्या बोलतात, ह्या मुलीचं वागणं ना कधी संपणार आहे, कधी सुधारणार आहे ही मुलगी, काहीच कळत नाही बाबा. स्वतःच जखम द्यायची आणि स्वतःच मलम लावायचं नाटक करायचं आणि ती जखम भरतीच आहे असं वाटायला लागलं की नवी जखम द्यायची. म्हणून वारंवार मी हिला आठवण करून देत असते की या घरासाठी ही परकी आहे म्हणून, आणि आज काय तिनं ते सिद्धच केलं आहे असं म्हणत आता पूर्णाजी सायलीसमोर हात जोडू लागतात. सायली आता पूर्णाजी जवळ येते आणि तिच्या पायाशी अशी बसते. प्रेमाने एकदम मायाने अशी ती पूर्णाजीचा हात धरू लागते. आता प्रिया विचार करू लागते की हे काय करते. आता सायली पूर्णाजीला बोलते, पूर्णाजी माझ्यामुळे तुम्हाला काही जखमा झाल्यात आणि त्या काही काळ चलतही राहतील हे मला मान्य आहे हो, पण पूर्णाजी त्या जखमा मी भरून काढेल, हा तुमच्या सायलीचा तुम्हाला शब्द आहे. प्रिया आता हसत असते आणि ती मनात बोलते, कशाला मस्का मारते आहे ही म्हातारी, बघ लगेच तुझा हात तिच्या हातातनं काढेल आणि तुला दूर ढकलून देईल. पण आता इकडे पूर्णाजी मायाने भरून गेल्या असतात आणि सायलीच्या गोष्टींमध्ये त्या रमल्या असतात. हे बघून आता प्रिया विचारच करू लागते. तर पूर्णाजीला सगळं जुनं आठवत असतं की सायलीने कसं मायेने पूर्णाजीला आपलंसं करून घेतलं असतं. सगळा भूतकाळ पूर्णाजींना आठवत असतो. कसं पूर्णाजीने सगळ्या घरांच्या जबाबदाऱ्या सायलीच्या हाती स्वतःहून सोपवल्या असतात हे सगळं आता पूर्णाजीला आठवत असतं. हे बघून आता प्रिया मनात बोलते, ए म्हातारी हात काढून घे की तू वेडावलीस की काय. आणि आता इकडे सायली आणि पूर्णाजी दोघेही मायेने एकमेकींकडे बघू लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. खूप छान होता आजचा भाग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.